8 ऑगस्टच्या भागाचा पूर्ण आणि धमाकेदार स्पॉइलर. मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण आजचा तुला जपणार आहेचा भाग प्रचंड हाय व्होल्टेज ड्रामाने भरलेला असणार आहे. अथर्वच्या मनात मीराबद्दलचा संशय दिवसेंदिवस वाढतोय आणि आज 8 ऑगस्टच्या भागात अखेर तो मोठा विस्फोट होणार आहे. अंबिका अचानक मीराला सावध करत बोलते, "मीरा, अगं माझ्याकडे काय बघतेस? तिकडे बघ ना, त्यांना संशय येईल." आणि अगदी तसंच घडतं. अथर्वची नजर मीरावर पडते. अथर्व लगेच तिच्याकडे रोखून बघत विचारतो, "तिकडे काय बघतीयेस? कोण आहे तिकडे?" मीरा शांत उभी राहताच अथर्वचा संयम सुटतो. तो मीराला विनवणी करत आणि इशारा देत बोलतो, "मीरा, प्लीज आता खोटं नको बोलूस. मला हे अजिबात करायचं नव्हतं, पण तुझ्यामुळे माझ्याकडे आता दुसरा कोणताही पर्याय उरला नाही आहे." एवढं बोलून अथर्व थेट मीराचा हात पकडतो आणि सरळ स्वतःच्या डोक्यावर ठेवतो. अथर्व कडक आवाजात विचारतो, "तुला माझी शपथ आहे, तू नक्की कोणाशी बोलत होतीस? ताई म्हणून तू कोणाला हाक मारत होतीस?" अथर्वच्या या शब्दापुढे मीरा पूर्णपणे कोलमडते. आता तिच्याकडे खोटं बोलण्याचा कोणताही मार्ग उरत नाही. डोळ्यातून घळघळ अश्रू वाहत मीरा अखेर सत्य ओकते, मी अंबिकाताईशी बोलत होते." मीराच्या तोंडून हे नाव ऐकताच अथर्वच्या पायाखालची जमीन सरकते. तो प्रचंड शॉक होतो. मीराच्या डोक्यावरचा त्याचा हात हळूच खाली गळून पडतो. अथर्व सुन्न होऊन फक्त मीराकडे बघत राहतो. मंडळी, आता अंबिकाताईचं नाव समोर आल्यावर अथर्व काय पाऊल उचलणार? मीराचा हा खुलासा या मालिकेला कोणतं नवीन वळण देणार? हा अतिशय धमाकेदार एपिसोड पाहण्यासाठी उद्याचा रिव्ह्यू बिलकुल मिस करू नका आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा.